नमस्कार सगळ्यांना, शुभ सकाळ. सकाळच्या 7:15 वाजले. त्या स्वयंपाक करायला लागली. आता भाज्या, सुकी टमाटे चटणी करायची. टमाटा चिरून स्वच्छ धुवून घेतलाय. तिकडे फोडणी कांदा टाकलाय भाज्यांसाठी. कांदा भाजत झाला. आता टमाटा टाकते आणि पातळ भाजी बटाट्याची केली. भाजी आताच फोडणीला दिली. टमाट्याची चटणी करून झाली. कणिक मळून घेतली. आता चपाती करून घेते. आज जरा जास्तच निवांत चालू आहे त्या चपात्या करायला. काल दिवसभर पापड तोडल्यामुळे कंटाळा आला, त्यामुळे उठायलाच उशीर झाला. आज 9 वाजले. ते आता झालं, पण होत आले त्या चपात्या. ए पोरांनो, काय करताय रे? किल्ला लयच लवकर चालू केला तुम्ही किल्ला करायला. माती कुठून आणली? घरासमोरची घेतली काय? माळावर कोण गेलती की माती आणायला? आणली का माळावरनं? पोरांनी शाळेत आल्यापासून काल मोबाईल मध्ये व्हिडिओ बघितलाय किल्ला कसा बनवायचा, आणि आज सकाळ सकाळ पटकन चालू आहे बनवायला. जेवली सुद्धा नाही ती अजून. बाल्या, जाऊ नको माळावर. न घातली क्या घरा बसली. जाऊ नको बाळा माळावर. होईल का बनवून आज? एवढा मोठा करायचा आहे का? लय मोठं नियोजन आहे तुमचं. कसं कसं? बर, छोटा पॅकेट बडा धमाका होईल का आज पूर्ण? याच्या आधी पोराने कधीच किल्ला केला नाही, पहिलेच वर्ष आहे. बघ आता कसा करते ती. करा करा. लयच लवकर होते वाटत नाही का तुम्हाला? लवकर होते वाटत नाही? जेवण झाली आणि भांड्याने ते बाहेर घासायला. चला भांडे घासून घेते आता. घरातलं सगळं काम झाले आणि आज पण चांगलं ऊन पडले. मका आपले चांगले पातळ वाळू घातलेले. आज काय रानात गेलो नाही, कारण इथं मकाला सारखा अधूनमधून हात द्यावा लागते आणि राखण पण करावं लागते मकाचं. आत्यानं मामा गेली ते जरा पिंपळखोट्याला. आत्याच्या आईची म्हणजेच आजीची तब्येत बरी नव्हती, त्यामुळे तिकडे बघायला गेले ते त्यांना आत्या. आणि काकडी पण तोडायची नाही, त्यामुळे आज आम्ही दोघे पण घरीच आहे. रविवार, पोरं पण घरीच आहे. ती घरचं काम झाल्यापासून दळण केलं. आज भरपूर केलं दळण. दळण करत करत आपली मका पण वाळली. आता गोळा करून घ्यायची मका. 5:30 वाजले. त्या आता माळावर चालली मी. माझ्यासोबत बापू आणि बाल्या पण आले. ते गुरांना चालू आहे. आम्ही माळावर बांधले ते गुरं चरायला. दिवस मावळाला चाललंय हळूहळू. माळावर पोचलोय गुरांपाशी. बापून गाय सोडली. ए थांब की, मला म्हशी सोडू दे. ऐकल का तुला? थांब, जाऊ नको. थांब, मला म्हशी सोडून आणू दे. उभं राहायचंच, थांब. इकडे म्हशी आहे, त्या म्हशी आणते मी सोडून. तिथंच थांब. ती लगे तिच्या बाळाकडे पळत जाईन, तुला ऐकायची नाही. थांब तिथंच उभं राहा. मला म्हशी सोडून आणू दे, मग सगळे सोबत जाऊ. इकडे ह्या दोघी मायलिकी आहे त्या, आणि तिकडे मोठी रेडी बांधलेली आहे. सोडून घेते सगळी गुरं आता. गुरं घरी आणून बांधली. कालवड सोडले प्यायला, आणि आता खाली आली इकडं शेळ्यांना वैरण न्यायला. आणि कणसं पण भाजायची ती खायला, त्यामुळे म्हटलं दोन्ही पण होईल. वैरण पण न्यावी शेळ्यांना काढून, कणसं मोडून कणसं पण भाजावी. चला काढून घेते आता वैरण. शेळ्यांना वैरण टाकले आणून, आणि आता मकवानाचे कणसं घेतले ते मोडून. तिकडं कणसं भाजायसाठी दारामध्ये काय चूल पेटवल्यात नाही, त्यामुळे इथंच लाकडं टाकून पेटवले. चला आता घेऊ कणसं भाजून खायसाठी. थोडंच पाला काढलाय
आणि ठेवली ते जाळावर कणस. सुरुवातीला जाळावर भाजायची, परत लाकडाचा चांगला आर पडला की आरावर भाजायची. इकडं कणस भाजायला चालू आहे ती. मस्तपैकी कणीस भाजले गरम गरम. आता संध्याकाळचा स्वयंपाक करायला लागली मी. शेपाची भाजी करायची. शेपाची भाजी आता पहिल्यांदा निवडून घेते, निवडून मग करून घेते भाजी. तर आता इथं माझी शेपाची भाजी करून झाली. थोडंसं मोठं मोठं कूट टाकले शेंगदाण्याचं, डाळ नाही टाकली.